विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यांना प्रश्न पडलाय, की सर पुण्यात काय झालं? 9 तारखेला मीटिंग होती ना, रोहित दादा येणार होते. ओके. निवृत्त आय-ए-एस ऑफिसर, आय-पी-एस ऑफिसर येणार होते. बरेचसे मान्यवर लोक येणार होते. मग सीईटीच्या संदर्भात काय डिसिजन झालं? काय त्या मीटिंगमध्ये घडलं? सगळं मला तुमच्याशी डिस्कस करायचंय. सगळं. अगदी कन्क्लुजनवर पण आपण येणार आहे बरं का. पहिली गोष्ट म्हणजे सपोर्ट. सर आले होते का पालक? किती पालक आले होते? पालक आले होते. हाताच्या बोटावर मोजण्या इतके पालक होते. म्हणजे म्हणूया आपण डझनभर पण नाही, आले होते. जे आले होते ना, ते वेळेत अगदी परफेक्टली काहीतरी आम्हाला मिळणार आहे या आशेनंच आले होते. मग सर मिळाला का आपल्याला सपोर्ट एम-एस-टी सी बद्दल? एक्स्ट्राऑर्डिनरी सपोर्ट आहे आपल्याला. आपली मागणी पुढं चाललेली आहे. तपासणी सुरू झालेली आहे. मग ती क्राईम ब्रांच असते पोलिसांची त्यांच्यामार्फत तपासणी सुरू आहे. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली, की तपासणी कुणाची सुरू आहे माहितीये का? त्यांनी कंप्लेंट केली त्यांचीच तपासणी सुरू आहे. हां, ज्यांनी कंप्लेंट केली त्यांचीच तपासणी सुरू आहे. मग पुरावे तुमच्याकडे कुठले आहेत? कुठून आले? काय? पण थांबा. इथे सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचं आहे, की ते जे काही मेळावा होता किंवा जी लोकं आले होते, ह्याच्यात सगळ्यात मेन होते रोहितदादा. तर त्यांचा पक्ष कुठला आहे? ते काय करतात? याच्यापेक्षा महत्त्वाचं ते काय बोलले ते मी तुम्हाला सांगतो थोडक्यात. पहिली गोष्ट म्हणजे एक सामाजिक कार्य म्हणून त्यांचा आपल्याला पाठिंबा आहे. त्यांनी सांगितलेले मुद्दे आहेत तसे सांगतो. त्यांचं राजकारण त्यांनी बाजूला ठेवलंय. ते आपल्याला सपोर्ट करण्यासाठी येतायत. प्रचंड सपोर्ट. हां, प्रचंड. एक सामान्य पालकाचा आवाज कुठपर्यंत पोहोचणार आहे? नाही पोहोचू शकत. आपल्याला दाबलं जातंय, आपलीच चौकशी होते. पण त्याच महत्त्वाचं, की जर रोहितदादासारखी व्यक्ती असेल आपल्या बरोबर, मग ते कुठल्या पक्षाचे आहेत हा मुद्दा बाजूला ठेवून ते आपल्याला सपोर्ट करतायत हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्या बाजूने सपोर्ट आहे. बरं, इथं मुद्दे काय आले? निवृत्त आय-ए-एस ऑफिसर होते महेश जगडे साहेब किंवा महेश जगडे सर म्हणूया आपण. त्यांनी आम्हाला काय सल्ला दिला? मी तुम्हाला सांगतो. मुद्दा जरा इकडं शिफ्ट करतोय. एफ-डी-ए इन्स्पेक्टर ही लोकं मात्र खूप आले होते बरं का. म्हणजे मध्ये जी एक्झाम झाली, त्यातले पेपर कुठल्यातरी एक्स-वाय-झेड क्लासनं फोडले. त्या क्लासची तर साधी चौकशी नाहीये. पण ऋषिकेश गांगुर्डे नावाची जी व्यक्ती आहे, जो तरुण आहे. मी तुम्हाला सांगतो तरुण होते तिथं. तरुण. मग एक तरुण उभा राहिले. बघा मी तुम्हाला सांगतोय मुद्दा थोडासा वेगळा चाललाय. एक तरुण उभे राहिले आणि ते म्हटले, "गेली 10 वर्ष प्रिपरेशन करतोय." बघा आकडा एका 10 वर्ष. आणि मी ऑब्झर्व्ह केलंय, की तिथे बसलेले एफ-डी-एची तयारी करणारे, इन्स्पेक्टर या पोस्टसाठी तयारी करणारे बरेचसे जे व्यक्ती आहेत ना, ह्यांचं वय असं काही 21, 22, 23 नव्हतं. याचा अर्थ गेली 5-6 वर्ष ते मन लावून तयारी करत होते. मी तुम्हाला सांगतो अ, एक एक क्लासेसचे सर पण आले होते लक्षात घ्या. ते पण इतक्या दुरून पुण्यात आले होते. म्हणजे बघा अहिल्यानगरवरून, छत्रपती संभाजीनगरवरून एक झगडे आडनावाचाच एक स्टुडंट होता बरं का. त्यानं आपलं मत अगदी प्रखरपणे मांडलं तिथं. तो पण अहिल्यानगरहून आला होता. पुण्यातले लोकं कमी होते. कदाचित त्यांना तो राजकीय मुद्दा वाटला असेल. पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहितीये का, की मुलांचं आयुष्य चाललंय ह्या एक्झाममध्ये. पण होतंय काय? काय ऐकायला मिळालं ते मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, की या पोस्टसाठी 50-50 लाख रुपये घेतले गेलेत. ओके. आणि जे महेश सर होते, आता माझं नाव पण महेश सर आहे, त्या सरांचं नाव पण महेश सर आहे. त्यांनी मुद्दा काय मांडला, तेही जेव्हा एफ-डी-एचे आयुक्त होते, त्यांनी गव्हर्नमेंटकडे प्रस्ताव दिला. आता काहीतरी 60च इन्स्पेक्टर आहेत पूर्ण आपल्या राज्यात. महाराष्ट्र राज्य काही बारकं आहे का? 60 का 70च पोस्ट आहेत फक्त एफ-डी-ए इन्स्पेक्टरच्या, की जी लोकं आहेत, की तुम्ही आता बघताय ना, आयुक्त कोण आहेत? तुकाराम मुंडे साहेब आहेत. काय पळतोय तो विभाग आता. आयुक्त लाभल्यामुळे ते लक्षात घ्या. किती कारवाई होते, किती अगदी तर रामदेव बाबाची कंपनी सुटलेली नाहीये, डाबर सुटलेलं नाहीये किंवा बऱ्याचशा गोष्टी सुटल्या नाहीत किंवा बरेचसे प्रकार आहेत. मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या. पण झगडे सरांचं म्हणणं काय होतं, त्यांनी गव्हर्नमेंटला प्रस्ताव काय दिला होता, की महाराष्ट्रात 800 तरी फ्रूट ड्रग्स जे इन्स्पेक्टर आहेत ते पाहिजेत. बघा ना, आपल्या आरोग्याचा प्रश्न आहे ना. तर मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, की इन्स्पेक्टर होण्यासाठी किती लाख भरलेत? 50 लाख. मग 50 लाख भरणारा व्यक्ती तुकाराम मुंडेंसारखी कारवाई करू शकतो का? हां, तुकाराम मुंडे साहेबांना वाटतं 20 वर्षात 25 बदल्या झाल्यात किंवा 25 वर्षात 25 बदल्या झाल्यात. दरवर्षी ट्रान्सफर. मी तुम्हाला अजून एक नाव सांगतो, अशोक खेमका. अशोक खेमका. मी तुम्हाला सांगतो जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं, तेव्हा ते जावई रॉबर्ट वधेरा काहीतरी जावई आहेत. प्रियंका गांधींचे मिस्टर बरं का. त्यांच्या विरुद्ध त्या माणसानं कारवाई केली होती. म्हणजे बघा सरकार काँग्रेसचं आहे. नॅशनल सगळीकडं आणि त्यांच्या जावयाविरुद्ध कारवाई करणारा माणूस. पण 25 वर्षात 64 ट्रान्सफर. आता रिटायर होतील.
माणूस जातोय 3 महिने थांबतोय, ट्रान्सफर, ट्रान्सफर, ट्रान्सफर. ओके. मग मला सांगा ही लोक या अशोक खेमका सर जे आहेत, तुकाराम मुंडे साहेब आहेत, त्यांच्यासारखे बनतील का? नाही. मी माझे ना छोट्या मुलांचे पण बॅच असतात माझ्याकडे बरं का. अगदी निरागस मुलं असतात. 5वी, 6वी, 7वीतली. पण आता निरागस नाहीयेत. आता ती पण एक्सपर्ट बनलेत लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो, मी एका मुलाला विचारलं, "काय करेल रे हा माणूस?" तो म्हणला, "सर वसुली." म्हणजे कळालं तुम्हाला? छोट्यातला छोटा मुलगा. ऑब्व्हियसली ₹50,00,000 भरून पोस्ट काढली आहे. प्रामाणिकपणे राहण्यासाठी काढले किंवा थोडंच पगारातून वसूल होणार आहे. मग काय हे आपल्या आरोग्याशी खेळणार आहेत लोकं. पण थांबा ना, इन्स्पेक्टरसाठी 50,00,000 आणखीन सगळ्यात महत्त्वाचं आता शिक्षक भरतील. ओके. जे सी-एच-बी बेसिसवरचे शिक्षक आहेत ना, म्हणजे ज्युनियर कॉलेज, सीनियर कॉलेजवर त्यांच्या भरत्या निघतील. एका शिक्षकासाठी 60,00,000, एफ-डी इन्स्पेक्टरसाठी 50,00,000 इव्हन ओके, डी बँक जी असते ना, की म्हणतो ना जिल्हा मध्यवर्ती बँक, प्रत्येक जिल्ह्याला असते बरं का. प्रत्येक जिल्ह्यात एक बँक असते. मेन ब्रांच असते ती लक्षात घ्या. मग कारखान्यांना निधी पुरवणे असेल, बऱ्याचशा गोष्टी. अरे शिपायाच्या भरतीसाठी 20,00,000 ओके. म्हणजे बघा 15,00,000 भरा, सी पेपर मिळतोय. म्हणजे लाखातच गोष्टी सगळ्या चालल्या आहेत. मग हे किती धोकादायक आहे. आपल्या भविष्यासाठी किती धोकादायक आहे. बरं. मग काल ही लोकं खूप होती. ह्यांचा सपोर्ट, ह्यांचा आवाज मोठा होता. पण एक गोष्ट जाणवली मला, की एम-एच-टी, सी-ई-टीच्या लढ्यामध्ये सुद्धा ह्यांचा आपल्याला सपोर्ट आहे. आहे सपोर्ट. या लोकांचा आपल्याला सपोर्ट आहे. बरं सर मग आता पुढं काय? तर मी तुम्हाला क्लिअरली सांगू का, की पुढं असं आहे, की तिथं तिथे झगडे साहेब होते ना, त्यांनी काय सांगितलं, की इथं जे आयुक्त आहेत त्यांच्या विरोधातच कारवाई व्हायला पाहिजे. तिथे जे सचिव आहेत त्यांच्या विरुद्ध आंदोलन केलं पाहिजे. हां, एक्झाम परत घ्या किंवा एक्झाम घ्या. ह्या गोष्टी काही उपयोगाच्या नाहीयेत. जे सचिव लेव्हलचे आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. मग नेक्स्ट काय मी तुम्हाला सांगतो, ही सुरुवात झालेली आहे आंदोलनाला. पुण्यापासून सुरुवात झालेली आहे. लातूर, धाराशिव, सातारा बऱ्याच ठिकाणी आम्हाला पालकांमध्ये जागृती निर्माण करावी लागणार आहे. जागृती. मी तुम्हाला सांगतो, की मी अहिल्यानगरमध्ये एका मुलीचं भाषण ऐकलंय, की तिला कॉल आलेत. शेकडो तुमच्यापैकी अशी मुलं असणार आहेत, की ज्यांना कॉल येतील. मग आम्हाला सपोर्ट करा, आम्हाला सपोर्ट करा. मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. क्लिअरली बरं का, मी इथं तिथं मेन जे काही भोनसे सर ते नव्हते प्रेझेंट, पण शिंगारे सर होते अहिल्यानगरहून, डोके सर होते मी तुम्हाला सांगतो. तर काय मुद्दा आहे, की आम्हाला पालकांचा सपोर्ट आहे. पालक पाहिजे सपोर्ट पाहिजे आम्हाला. पालक पुढे आले पाहिजेत. हां, आता कुठं आपण मोर्चा काढला का? नाही काढला. आपण कुणाविरुद्ध आंदोलन केलंय का? राजीनामा मागतोय कोणाचा? नाही मागत. पण मी तुम्हाला सांगतो, एक एक आवाहन आहे आमचं, मी वाचून दाखवतोय. एम-एच-टी, सी-ई-टी डिसेंबर आणि फेब्रुवारी, एप्रिलमध्ये जी एम-एच-टी, सी-ई-टी एक्झाम देणार आहेत, पालकांना एक विनंती आहे. ओके. परीक्षा सेंटर मॅनेज करणाऱ्या एजन्सीज तुम्हाला कॉल करतील. 12,00,000 ते 15,00,000 रुपये घेऊन तुम्हाला मार्क वाढवून देऊ असं सांगतील. यांना आळा बसवण्याचं काम हे आपलं काम आहे. तुम्ही यांच्या मोहाला बळी पडू नका. उद्या तुमच्या मुलांवर कारवाई होऊ शकते. सुरुवात झालेली आहे लक्षात घ्या. चौकशी होणार. उद्या आपल्या दारात पोलीस आलेलं चालणार नाहीये तुमच्या मुलाची चौकशी करायला. सगळ्यात महत्त्वाचं, की मुलांना मी रिक्वेस्ट काय करतोय, की तुमच्या सगळ्या मित्रांच्या वार्षिक परफॉर्मन्सवर लक्ष ठेवा. ठेवा. आपल्यालाच हे काम करायचं आहे लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो. तुमच्या मित्रांचे फोन नंबर, त्यांचे एक्झाम नंबर पण तुम्ही ठेवा. शंका आली तर त्वरित कळवा. इथे एक नंबर पण आहे. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन किंवा नेक्स्ट व्हिडिओ मी त्याच्यावर आणखीन पुन्हा करेन. असा कॉल आला, रेकॉर्ड करा. रेकॉर्ड करा. हा पुरावा मानला जातोय सगळ्यात महत्त्वाचं. एजन्सीचं नाव, ॲड्रेस दिला, आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही बघू. तुम्ही राहा मागे. आम्ही पुढे पळू तुमच्यासाठी लक्षात घ्या. एक छोटीशी माहिती हजारो मुलांचं नुकसान थांबवू शकते. ओके. प्रामाणिक राहा. निर्भयपणे माहिती द्या. आपण एकत्र येऊन हा भ्रष्टाचार थांबवला पाहिजे. वेळीच याला आळा बसवला पाहिजे. मला सांगा सगळ्या लाखात गोष्टी मिळायला लागल्या, तर आपण कुठल्या तोंडाने आपल्या मुलाला म्हणायचं, की अभ्यास कर म्हणून? उद्या आपलं पोरगं आपल्याला विचारेल, कशासाठी अभ्यास करायचा? माझ्या सगळ्या जागा जर हे हिरावून नेणार असतील, एम-पी-एस-सीला जागा गेल्या, सगळ्या टी-ई-टी एक्झाम मधल्या जागा गेल्या, सी-ई-टीमध्ये फ्रॉड होतोय, एफ-डी-एमध्ये फ्रॉड व्हायला लागलाय सगळीकडेच. आणि इथं नाहीये. झारखंड. हां, झारखंड. आता मी तुम्हाला सांगतो, म्हणजे मुद्दा हा राजकीय नाहीच आहे. झारखंड, कर्नाटक, पंजाब इथं पण आवाज उठवला पाहिजे ना. म्हणजे काही ठिकाणी काय होतंय, की अपोझिशन पार्टीकडून दुतोंडी भूमिका घेतली जाते लक्षात घ्या बरं का. म्हणजे जी लोकं जंतर-मंतरवर नीटसाठी प्रोटेस्ट करतायत, त्यांनी इथून आवाज उठवला पाहिजे ना. सगळ्या ठिकाणी म्हणजे झारखंडमध्ये तर बाळांनो, कोणतरी एक विद्यार्थी उपोषण करतोय. हां, झारखंड. ओके. मी तुम्हाला सांगतो काहीतरी जे-पी-एस-सी काहीतरी त्यांचं आहे. जसं एम-पी-एस-सी असते ना, तसं झारखंडचं स्पेलिंग पासून स्टार्ट होतं. जे-पी-एस-सी आहे.
अरे किती वर्षानुवर्षे एक्झाम होत नाहीये तिथं. होतच नाहीयेत वर्षानुवर्षे एक्झाम. रिझल्ट लागत नाहीयेत मी तुम्हाला सांगतो. एक्झाम होत नाहीयेत. अरे आयुष्यातली तरुणपणाचे 21 ते 31 ही 10 वर्षात ना मुलं त्यात घालतात त्या एक्झाममध्ये आणि 10-10 वर्ष घालून पैसे भरून लोकं पुढे जातायत. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. निर्लज्ज लोकांना कळालं पाहिजे, की पैसे भरून काही होत नाहीये. लोकांच्या आरोग्याशी खेळून काय एन्जॉयमेंट करणार आहे सांगा? काय लाखो रुपये, करोडो कमवणार आहे? पण तुम्ही बघता ना बाळांनो, की अशा न्यूज तुम्ही बघितल्या असतील कुठल्या, की अ, कुठल्यातरी अधिकाऱ्याच्या घरी धाड टाकली आणि बेड खाली, घरात, इकडं-तिकडं. तुम्ही अजय देवगणचा कुठला पिक्चर आहे? कॉमेंटमध्ये सांगा. मला पिक्चरचं नाव आठवेना बरं का, लक्षात घ्या. त्यात पण तो काहीतरी इन्स्पेक्टरच असतोय. बरं मी त्या पिक्चरमध्ये बघितलंय, लक्षात घ्या. कॉमेंटमध्ये पिक्चरचं नाव सांगा, की बेसिनचा नळ सोन्याचा असतो. बाथरूम सोन्याचं आहे. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो सगळीकडे छतातनं सोनं, पिलरमधनं सोनं, सगळीकडे सोनं, देवघरात सोनं. करायचंय काय एवढ्या पैशाचं? पैसा नाही, आरोग्य इम्पोर्टंट आहे. पैसा नाही, मानसिक स्वास्थ्य इम्पोर्टंट आहे. आणि तुम्हाला काय वाटतं ही काही सुखी असतात होय? नाही, ही लोकं बिलकुल सुखी नसतात, लक्षात घ्या. आयुष्यभर तणावात जगतात. मग काय त्या पैशाचा उपयोग आहे? आणि काय दुसऱ्याच्या का तणावात असतात? हे असं दुसऱ्याचं हक्काचं म्हणूया. पण मला सांगा, या इन्स्पेक्टरसाठी किती प्रामाणिक मुलं असतील, जे प्रामाणिक मन लावून काम करतात? महादेव मुंडे नावाचा एक विद्यार्थी होता. त्याला 106 मार्क पडलेत कुठल्यातरी एक्झाममध्ये आणि 107 ला कट ऑफ होता. मग पहिल्यांदा त्यांना काय वाटलं, की एका मार्कासाठी राहिलंय म्हणून. ओके, नाही एका मार्कासाठी नाही. ही दुसरी घुसलेत ना मध्ये त्याच्यामुळे राहतंय. मग हा जो व्यक्ती आहे महादेव मुंडे जो स्टुडंट आहे, त्याच्या मनात काय यांच्याविषयी प्रेम असणार आहे व्हय, जे फ्रॉड करणाऱ्या लोकांशी. रोजच्या शिव्या खाणार आहेत ना लोकं ही. बरं, मग आता इथं मुद्दा काय? एक रोहित दादांचं नेतृत्व मिळालंय. ओके, सपोर्ट त्यांचा मिळाला. हे मी कन्क्लुजन सांगतो. आता तुम्ही त्याच्यावरून वाद निर्माण करू नका. उद्या मला कुठल्याही पार्टीचा सपोर्ट मिळाला, तर मी तिथे जाणार आहे. सगळ्या पार्टीचा. मला कळालं ना, की ही व्यक्ती मला सपोर्ट करते. मग भलेही ती कुठल्याही पार्टीचा असू दे. मग बी असू दे, नाहीतर दुसरी कुठली नवीन नवीन कॉकरोच पार्टीचं नाव काय? सी-जे-पी. तरी आमच्यासाठी आलं पाहिजे असं वाटतंय. सगळ्यांनी यायला पाहिजे अशा माझी तरी इच्छा आहे. म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बी सगळ्या ह्याचे सगळी लोकं एकत्र आली पाहिजेत आणि हे कोण आहेत जे फ्रॉड करतायत ह्यांच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. मग पुढं का येत नाहीत लोकं? काय आमचं चुकतंय? आमचं तुम्हाला असं वाटतंय का म्हणजे मला काय म्हणायचं की ह्या लोकांना असं वाटतंय का, की हे काय असं ह्यात काही तथ्य नाहीये, असं काही झालंच नाहीये. मग मी सांगतो ना, आमच्याकडे पुरावे काय आहेत? तर पुरावे हाच की आमचा एकच प्रश्न आहे. कुठला प्रश्न आहे? की ठराविक तुम्ही 50 मुलांची चौकशी करा. ती लिस्ट आम्ही तुम्हाला प्रोव्हाईड करतो. ओके. म्हणजे बघा, तर मी नेहमीच मेरिट नंबर सांगत नाही, पण त्याला 10वी ला मॅथ्समध्ये 22 मार्क आहेत. ओके. सायन्समध्ये 34 मार्क आहेत. अरे 100 पैकी 22 मार्क असणार निर्लज्ज मुलगा सी-ई-टीमध्ये डायरेक्टली 99.99 पर्सेंटाइल कसा आणतोय? ही कोणती जादू आहे? अरे शक्य नाहीये. बरं अशी थोडी नाहीयेत. आम्ही तुम्हाला फक्त 50 मुलं देतो. त्यांची चौकशी करा. 2 मिनिटात पोपटासारखे बोलतील. सगळ्या गोष्टी बाहेर पडतील. पण कसं करायचं? सर्वसामान्य पालक म्हणून मला कोणाचा सपोर्ट नाहीये ना, पण तो मिळालाय आता. मग जिथं बोलवले जातील तिथं मी जाणार आहे. जाणार आहे, लोकांच्या मध्ये जागृती निर्माण करण्याचं काम मी करणार आहे मी. आणि मी तुम्हाला सांगतो, की मी तुम्हाला बोललोय, की मी तुम्हाला रिक्वेस्ट केलेली आहे लक्षात घ्या. कोणती रिक्वेस्ट केलेली आहे? की लवकरच तुम्हाला ते नंबर पण देतो मी त्या गोष्टीचे. तुम्ही आता जागरूक राहायचंय. मी तुम्हाला सांगतो मी लहान होतो बरं का. लहान होतो त्यावेळेस खूप जातीय दंगली वगैरे असे प्रकार असायचे बरं का. मी 8वी-9वी ला असेल आय थिंक. आणि बाबरी मस्जिद पाडली. त्यानंतर हिंदू-मुस्लिम दंगली झाल्या आणि त्यानंतर मुंबईत झाले बॉम्बस्फोट. हां. त्याच्यानंतर 2002 ला गुजरात दंगल, त्यानंतर पण मुंबईत झाले बॉम्बस्फोट. ओके. पण आज मुंबईत थांबलंय. त्याचं कारण बऱ्यापैकी लोकांची जागृती. हां, लोकांनीच ठरवलं होतं, की संशयास्पद वस्तू सापडली, लगेच पोलिसांना कळवायचं. म्हणजे स्ट्रिक्टली गोष्टी झाल्या होत्या लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या लक्षात येतंय त्यामुळे बरेचसे प्रकार ऑलमोस्ट थांबले. नाहीतर पहिला मुंबईत जायचं म्हणजे भीती होती. म्हणजे लहानपणीचं मी सांगतोय लक्षात घ्या. विचार करा ना, सकाळचा पेपर आला आणि बघितलं तर सगळे ते बॉम्बस्फोटाच्या बातम्या. सगळीकडे इकडं बॉम्बस्फोट, इकडं बॉम्बस्फोट, नुसते बॉम्बस्फोट लक्षात घ्या. तर इतकी मी घाबरलो होतो त्यावेळेस लक्षात घ्या. पण आता तो प्रकार का थांबलाय? लोकांच्या ह्याच्यामुळं. पण हे प्रकार तुमच्या जागृतीने आपल्याला थांबवायचे आहेत. तुमच्या यानं थांबवायचे आहेत. काय करायचंय आपल्याला? लक्ष ठेवायचंय. होय. आणि कॉल आला तर रेकॉर्ड करा, हे करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, की हात जोडून रिक्वेस्ट करतोय कुठल्या गोष्टीला. तुम्ही मोहाला बळी पडू नका. तुम्ही भराल 15 लाख रुपये भराल. कदाचित तुमची फसवणूक पण होईल बरं का. तुम्हाला सांगतो, की विचार करा ना, की जर दुसऱ्या देशातून फोन कॉलद्वारे नुसतं लोकांना धमकावून पैसे वसूल केले गेले. तुम्हाला माहिती आहे ना डिजिटल अरेस्ट, ही माहिती आहे ना तुम्हाला डिजिटल अरेस्ट म्हणजे तो माणूस बसलेला असतो टोपी घालून पोलिसांचं हे आणि तिथून तुम्हाला फोन येतो, तुमचं असं झालंय, तसं झालंय, तुमच्याविरुद्ध कारवाई होणार आहे, हे होणार आहे, ते होणार आहे.
अगदी डुप्लिकेट जेट्स त्यांनी तयार केले होते लक्षात घ्या. त्यांनी अशा केसेस केल्या होत्या आणि लोकांनी घाबरून 50-50 लाख रुपये त्या फ्रॉड लोकांच्या अकाउंटमध्ये ट्रान्समिट केलेत. घाबरून. मग मी तुम्हाला सांगतो मग हे फ्रॉडस्टर काय थोडे होते. त्यांना हा चान्सच आहे ना. तुमचं काय होणार आहे 15 लाख बी भराल. रिझल्ट पण वाढवून मिळणार नाही. पैसे बी गेले सरळ बोंबाबोंब. पण मिळाले तर काय होणार आहे? तर तुम्हाला सांगतो सी-ओ-पी, व्ही-जे-टी-आय, व्ही-आय-टी इथला सिलेबस तुमच्या मुलाला झेपणार आहे का पहिला बघा ना? झेपणार आहे का? इंजिनिअरिंग झेपणार आहे का? फेल पोरगं आहे तुमचं 10वी, 22, 25 मार्क असणारं. अरे अशी 10-12 फेल मुलं आहेत. ज्यांना सी-ई-टीत 100% 99.99 आहेत. 10-12 मुलं आकडा मोठा आहे. म्हणून तर आम्ही हे ओरडतोय आणि हे थांबलं नाही. काय होतं माहिती आहे आणि ह्यांना कुठल्याही क्लासनं क्लेम पण केलं नाही बरं का. ह्या टॉपर्सना कोणी क्लेम पण केलेलं नाहीये लक्षात घ्या आणि आता करणार पण नाहीयेत. क्लासेस क्लेम करणार नाहीयेत. कॉलेजमध्ये पण सांगतो ही मुलं हायलाइट होणार आहेत. नावानिशी, की 10वी ला कमी मार्क आणि मग त्यांचा रिझल्ट प्रत्येक सेमेस्टरला कळणार आहे. दाखवला मी सी-यू-पीचा रिझल्ट बऱ्याच वेळा लक्षात घ्या, की सेकंड इयरचा रिझल्ट दाखवलेला आहे. फर्स्ट इयरचा रिझल्ट पण दाखवलेला आहे. 0 पॉइंटरची मुलं आहेत. सगळ्या आयुष्यात फेल मुलं आहेत. तर प्लेसमेंट आणि काही गरीब मुलं लोकांना गरीब म्हणजे स्वभावानं गरीब. पैशानं श्रीमंत पण स्वभावानं गरीब किंवा थोडी अक्कल कमी असणाऱ्या लोकांना म्हणजे नॉलेज म्हणायचं होतं मला बरं का. क्षेत्राचं नॉलेज म्हणूया आपण. शब्द चुकले मी माफी मागतो. तर अशा लोकांना काय वाटतंय, की सी-यू-पीत गेलं, की पोराची प्लेसमेंट होऊन जाईल. नाही होत. प्लेसमेंटला तुम्हाला ग्रुप डिस्कशन आहे, टेक्निकल इंटरव्ह्यू आहे, एच-आर इंटरव्ह्यू आहे, ॲप्टिट्यूड टेस्ट आहे, सी-जी-पी-ए पाहिजे 8 सेमेस्टरचा. एवढं झाल्यानंतर कुठेतरी प्लेसमेंट होणार आहे. मग ते क्रायटेरिया तुमचं पोरगं बसत नाही तर काय उपयोग आहे? त्यामुळं अशा गोष्टी थांबणार आहेत. लढा सुरू झालाय. मला तुम्हाला सांगायचं होतं ना, की पुण्यात काय झालं? तर पुण्यात आपल्याला भरपूर सपोर्ट मिळालाय. ओके. आपल्या बाजूनं भरपूर लोकं आहेत. विद्यार्थी सगळे एकत्र काम करतायत. प्रत्येक शहरात हे ह्याच्याविषयी कार्यक्रम होणार आहे. पेपरमध्ये न्यूज येणार आहेत. सरकारला लक्ष द्यावं लागणार आहे. सरकारचं ध्यान आकर्षित करून घ्यावं लागणार आहे, की इथं काहीतरी चुकलंय, काहीतरी गडबड झालेली आहे. अक्षरशः म्हणजे ज्या हायर अथॉरिटीज आहेत, मग सचिव असतील, आयुक्त असतील, यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. त्यांचं सस्पेन्शनची मागणी असणार आहे लक्षात घ्या. म्हणजे नेक्स्ट टाईम मला सांगा ना, जर आयुक्तावर सस्पेन्शनची मागणी करतोय, ते सचिव आहेत त्यांच्या आपण सस्पेन्शनची मागणी करत असलो, नेक्स्ट टाईम झाले सस्पेंड समजा आणि नेक्स्ट जी व्यक्ती येईल ना, ती याच्यावर घाबरूनच काम करणार आहे. अरे विचार करा ना, एक व्यक्ती चांगला भेटला पाहिजे. मग मी म्हणतो यांना डिसस्पेंड करा आणि तुकाराम मुंडे साहेबांना आणा. नको, ते आहे तिथंच बरे आहेत. माझ्या आरोग्यासाठी ते जे आहे तिथंच बरे आहेत. त्यांनी तिथंच राहावं असं मला वाटतं रिटायरमेंटपर्यंत. म्हणजे खरं सांगू का, पुढच्या पिढीला काहीतरी चांगलं मिळेल. हां, ह्या सगळ्या गोष्टी ना, जे केमिकल्स खातोय आपण आणि जे प्रिझर्व्हेटिव्ह खातोय आपण, त्या सगळ्यांच्यावर बंदी येणार आहे लक्षात घ्या. हे फूड कलर आता बिर्याणीत लोकांनी कलर टाकायचे बंद केलेत. सांगून आता व्हिडिओमध्ये बघतोय मी, आम्ही आता कलर टाकत नाहीये. आणि चायनीज पण आता विथआऊट कलर मिळायला लागलेत लक्षात घ्या. कारण कलर आरोग्याला घातकच आहे. 15 ऑगस्ट येतोय. जिलेबी पण कलर असतो. ते कमी होईल मी सांगतो लक्षात घ्या. हां, सगळ्या गोष्टी चांगल्या मिळतील आपल्याला. पण असे तुकाराम मुंडे साहेबांसारखे व्यक्ती आम्हाला इकडे पाहिजेत सी सिल्व्हर कमिशनर म्हणून. मग बघा सगळं सरळ होतं रे, सगळं. कुणाची हिंमत नाही होणार फ्रॉड करण्याची लक्षात घ्या. एक व्यक्ती एवढा बदल घडवू शकते. मग आपण तर लाखो आहोत ना. आपण सुरुवात करूया असं मला म्हणायचं आहे. म्हणजे कन्क्लुजनवर येतोय मी. पुण्यात काय झालं मी तुम्हाला सांगितलं पालक आले नाहीत, काय नाहीत. आपण कुठल्या कार्यक्रमाला बसायचं नाही, आपल्यापासून सुरुवात करायची. म्हणजे काय? आला फोन कॉल रेकॉर्ड करा. रेकॉर्ड करा. हां, पोलीस चौकशीला येतील. रेकॉर्डिंग. काय आपण काय गुन्हा करतोय का? नाही करत लक्षात घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजकीय रंग कुठला बघू नका ह्याच्यात. या तुम्ही नेक्स्ट टाईम जिथं ज्या गावात तो कार्यक्रम असेल, सी विरुद्ध आम्ही जे सी-ई-टी सेलविरुद्ध बोलण्यासाठी आम्ही एकत्र येऊ. तिथे तुमचा सपोर्ट दाखवा. कारण गव्हर्नमेंट बघणार आहे, की पालकांचा किती सपोर्ट आहे. गव्हर्नमेंटच्या लक्षात आलं ना, की अरे पालकच लक्ष देत नाहीयेत. बोलून त्यांना कधी ओरडायचं काय फरक पडणारच नाही. मग पुढच्या वर्षी ना मग पश्चाताप करायची वेळ. मग हे सगळं थांबवायचं आहे आपल्याला. करतोय प्रयत्न. नाही थांबणार आपण. प्रयत्न करत राहणार आहे. आपण कुणालाही घाबरणार नाही या लक्षात घ्या. प्रयत्न प्रामाणिक राहणार आहेत. धन्यवाद.